नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रमंडळ। काल एका सफाई कर्मचाऱ्याला मारहाण झाली। त्या संदर्भात आगरी सेनानी दखल घेतली आणि ते थेट वसईचे उपायुक्त पूर्णिमा चौगले यांच्याशी भेट घेतली। भेटमध्ये त्यांचे सांगण्यात आला का जे पण त्या विरोधात दोषी आहे त्यावरती कडीची कडी कारवाई पूर्णिमा चौगले यांनी आश्वासन सुद्धा दिले। आता बघण्यासारखं असेल कधीपर्यंत त्याच्यावरती कारवाई होईल। आणि आमच्याशी बोलत असताना आगरी सेनेचे शिष्टमंडळ तसेच त्या महिलेला केसरी मॅडम काय झालं तुमच्याबरोबर? काय नाही, मी अशी रोडला झाडू मारत होती तर तो पाठीमागून माझा माणूस आला। सकाळी किती वाजता झालं? तर 7 झाले असतील सकाळी। तुम्ही झाडू मारत होते? तुम्ही? हा, मी झाडू मारत। तुम्ही महानगरपालिकामध्ये कमी कामाला आहे ना? साफसफाई काम करायचं। हां, काय झालं मग तो मी झाडू मारत होतो, माझ्या पाठीमागून तो आला। पाठवून आला? हा, पाठीमागून तर झाडू कदाचित लागला असेल जरा सुद्धा, मी नाही सांगत नाही लागला असेल, पण तो मला बोलायला लागला की तुला दिसत नाही का? तर मी सांगितलं तुम्हाला दिसते तर मी साईड येऊन नव्हा ना। बरोबर। हा, मला का पाठीमागे डोले आहेत, घाणेरडे घाणेरडे तो शिव्या द्यायला लागला, आईवरून शिव्या द्यायला लागला, मला पण शिव्या द्यायला लागला। तर मग असं जास्त झालं तर मी आईला बोलून घेऊन येते। मी त्याला बोलून घेऊन या, माझ्या अंगात चोरी नाही तर कशाला। तो आईला घेऊन आला, आईशी माझं मॅटर जरा थोडंसं झालं आणि त्यांचं एक एक खानदान छोटे छोटे आल्यानं मला पकडून घेऊन घ्यायला लागले आणि पटापट मला मारलं। 6-7 जण आहेत ते लोक, तुम्हाला मारून झालं? हा, आणि तो मला परत शिव्या द्यायला लागला। तर मी असं जरा हात उचलला, पण बरोबर झाला जरा, पण त्याच्या थोबरामध्ये नाही लागला, त्याचा जरा टच झाला। आता सांगायला लाज वाटत काय करू दे, म्हणजे थोडंसं छातीला हात पण लावला आणि मला असं पकडलं त्यांनी आणि एकदम मला फेकून दिलं त्यांनी रोड याच्यावरती, गटारावरती। पोलीस कंप्लेंट केली तुम्ही? हो। काय पोलिसांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? काय दिलं आता बघू, आता रिपोर्टमध्ये दिले, मुलाकडे आहे। त्याच्यामध्ये आज माणिकपूर पोलीस स्टेशननी संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती गुन्ह्याची नोंद केलेली आहे। आज आम्ही पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले मॅडम यांच्याकडे आलेलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ह्याच्यात आम्ही अजून ॲडिशनल कलम ॲड करू आणि मॅडमने चांगल्या प्रकारे कॉपरेट केलं, चांगली बाजू ऐकून घेतली आणि याच्यात जे दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं मॅडमने आश्वासन दिलेलं आहे। सर तुम्ही काय सांगणार? चौगुले मॅडमचा मी आभारी आहे, त्यांनी एका महिलेला न्याय दिलेला आहे। परत एकदा थँक्यू बोलतो, पण अशा प्रकारे जर लोक कामं करत असाल ते आगरी सेना खपून घेणार नाही। एक भूमिपुत्र आणि तिच्या पाठीमागे ताकदीने आगरी सेना उभं राहणार। जय आगरी सेना। धन्यवाद सर। जे परिसर आपला साफ स्वच्छ होतो ते होते हे आपले कर्मचारी असतात आणि त्यालाच आपण मारहाण करणं कितपत योग्य आहे त्या संदर्भात आगरी सेनानी मोर्चा घेतलेला आहे आणि त्या विरोधी दोषींना जास्त कारवाई होईल अशी मागणी सुद्धा केलेली आहे। आता बघण्यासारखं असेल कधीपर्यंत आणि कशा प्रकारे त्या दोषीवरती कारवाई होईल। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर सोबत वसई विरार। आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा।